चला आता आपण रॅम अपग्रेड करणार आहे 8 GB ची रॅम. त्याच्यानंतर माझ्यापाशी ओपनर आहे आणि एक चांगलं माझं टूल आहे. ठीक आहे. आणि आज आपण हा ॲसरचा जो लॅपटॉप आहे लाईट वेट, ठीक आहे, तो आज आपण ओपन करणार आहे. आता ऑलरेडी ह्या माझ्या लॅपटॉपमध्ये 8 GB ची रॅम आहे. आपण एक्स्ट्रा 8 GB टाकणार आहे. तर मी पहिल्यांदा ह्या लॅपटॉपचे जे स्क्रू वगैरे आहेत ते पूर्ण ओपन करणार आहे. पण ओपन करण्याआधी तुमचे जे स्क्रू आहेत ते सगळे पहिल्यांदा हलके हाताने ओपन करून घ्यायच्यात. एका साईडनी लॅपटॉप कधीच ओपन करायचा नाही, जेणेकरून तुमच्या मदरबोर्डला प्रॉब्लेम होऊ शकतो. पूर्ण चारही साईडनी तुम्हाला ओपन करायचं आहे. ठीक आहे. आता मी हे जे वरचे जे स्क्रू आहेत पहिल्यांदा ते हलके जरा हे करतो, बाहेर काढतो ते स्क्रू. ठीक आहे. राईट साईडचे पण आता थोडेसे हलके दोन ओपनर जे आहे ते आता ओपनर घेतलं मी. आता माझे स्क्रू जे आहेत ते सगळं मी सगळे स्क्रू काढलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही मी आता ह्या ॲसर जो लॅपटॉप आहे त्याचा डिस्प्ले खाली घेतला आणि त्याचा बॅक कव्हर जो आहे तो वरच्या साईडने आहे, त्यामुळे मी साईडने ओपन करत आहे. तुम्ही पण तशा पद्धतीनेच ओपन करा. फक्त ओपन करण्यासाठी थोडंसं डिस्प्लेची काळजी घ्या, नाहीतर डिस्प्लेला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. आणि आता मी कवर पूर्ण काढून टाकतो. ठीक आहे. आता तुम्हाला दिसेल की माझ्या लॅपटॉपची पूर्ण बॉडी बॅक साईडला हार्ड डिस्क, रॅम वगैरे सगळं तुम्हाला पॅनल बघायला मिळत असेल. आता ह्या सिस्टममध्ये रॅम आहे 8 GB आणि एक स्लॉट जो आहे तो आता खाली आहे. आता त्याच्यामध्ये आपण 8 GB ची रॅम टाकणार आहे. ठीक आहे. आता ही 8 GB ची जी रॅम आहे ती 3200 मेगाहर्ट्जची रॅम आहे आणि जी जुनी जी रॅम आहे ती पण 3200 मेगाहर्ट्जची रॅम आहे. आता आपल्याला काय करायचं, त्याचा नॉच एकदा चेक करायचा आहे आणि त्या नॉचमध्येच तुम्हाला ती प्रॉपर फिक्स करायची. जर तुम्ही रॅम सेट केली तर तुमच्या मदरबोर्डला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. आता ह्या नॉचची नॉच जो आहे तो प्रॉपर त्याच्यामध्ये ते फिक्स करायचं आहे आणि फिक्स केल्यानंतर तुम्हाला खाली थोडंसं प्रेस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता माझा जो कवर आहे तो आता मी लावून घेतो. रॅम मी आता अपग्रेड केलेली आहे आणि आता सगळे स्क्रू जे आहेत ते मी परत फिक्स करतो थोडं. त्याच्यानंतर आता मी माझ्या सिस्टममध्ये गेलो. 16 GB रॅम तुम्हाला आता पाहायला मिळते. ठीक आहे. आता ऑलरेडी मी 8 GB केली होती, आता परत 8 GB एक्स्ट्रा केली मी. आता 16 GB रॅम अपग्रेड झालेली आहे. जर तुम्ही आता टास्क मॅनेजर जर ओपन केलं तुमच्या सिस्टममध्ये तर तुम्हाला त्याच्यामध्ये CPU बघायला मिळेल, नेटवर्क, रॅम, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे. आता ह्या मेमरीमध्ये जर गेलो मी तर तुम्हाला राईट साईडला दिसतंय 16 GB. ठीक आहे. आणि जर खाली जर गेला तर तुमच्या लॅपटॉपमध्ये स्लॉट किती खाली आहेत, त्याच्यानंतर त्याचं स्पीड किती आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तुम्हाला मी मागाशी सांगितलं होतं 3200 मेगाहर्ट्जची मी रॅम अपग्रेड केली आणि दोन्ही ज्या रॅम आहेत त्या दोन्ही पण 3200 मेगाहर्ट्जच्याच आहेत. जर चुकून जर कमी जास्त असेल तर तुमच्या सिस्टमला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे फ्रिक्वेन्सी जी आहे ती एकसारखी असावी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही रॅम अपग्रेड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.